रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून मित्रांनीच तरुणाची निर्घृण हत्या केली। मुख्य व फरार आरोपीला अखेर पोलिसांनी रेल्वे तस शिताफीने अटक केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी पुण्याहून मामाच्या गावी आलेल्या एका 14 वर्षीय चिमुरड्याचा पतंग उडवताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झालाय। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी सभेत ड्रग्ज पेडलरची क्लिप दाखवल्याच्या रागातून त्यांचा ताफा अडवणाऱ्या बापलेकासह एका महिलेवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रात्रीच्या अंधारात भर रस्त्यावर चारचाकी वाहनात 14 वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार मीरा भाईंदर शहरात उघडकीस आलाय। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मशीनच्या माध्यमातून मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास पाडू म्हणजेच प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिटचा या तंत्राचा वापर होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील महापालिका निवडणुकीत 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेणाऱ्या दाखल याचिका फेटाळून लावल्या आहे। अधिकृत निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी दिल्यानंतर राज ठाकरे जोरदार कडाडले आहेत। सत्ताधारी महायुतीला निवडणुका जिंकण्यास मदत होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। बीडमध्ये MD अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका डॉक्टराची 3,86,61,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे धामणी येथे शेतावर वास्तव्यास असलेल्या फाले कुटुंबावर दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करून तिघांची हत्या केल्याप्रकरणी 10 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। RTEतून विद्यार्थ्यांना मोफत शिकवणाऱ्या खासगी इंग्रजी शाळांची शासनाकडील थकबाकी 2,000 कोटींवर पोहोचली आहे। उल्हासनगरमध्ये प्रचार संपल्यानंतर सुभाष टेकडी परिसरातून जाणाऱ्या एका रिक्षामधून तब्बल सुमारे 50 लाख रुपयांच्या मोठ्या रकमेच्या जप्तीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। ऐन महापालिका निवडणुकीच्या मधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच MPSCच्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आनंदाची बातमी आहे। आता एकूण 605 पदांसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात जांभळी तांडा येथील माजी सरपंच यांच्या मुलाची हत्या करण्यात आली असून मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात शेतालगतच्या वन विभागाच्या हद्दीत आढळून आलाय। मेरठ शहरात पोलिसांनी अनधिकृत स्पा सेंटर्सवर मोठी कारवाई करत 4 स्पा सेंटर्समधून 20 मुली आणि एका तरुणाला ताब्यात घेतलंय। पत्नीची फसवणूक, जातीवरून शिवीगाळ आणि वारंवार शारीरिक हिंसाचार केल्याच्या आरोपानंतर बँगलोर येथे एका सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक करण्यात आली आहे। बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। वडिलांनीच हे कृत्य केलंय। पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे। ललितपूर रेल्वे स्थानकावरून अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्सप्रेस नॉनस्टॉप 260 किलोमीटर धावली। अवघ्या काही तासात चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। संसदेच्या मध्यवर्ती सभागृहातून आणि सार्वजनिक ठिकाणांवरून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे तैलचित्र हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे। फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो पुढच्या महिन्यात 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान भारत दौऱ्यावर येऊ शकतात। यावेळी राफेल डीलची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। सध्या इराणमधील परिस्थिती लक्षात घेऊन भारताच्या सरकारने इराणमधील शिक्षणासाठी तसेच व्यवसायासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर तो देश सोडावा असं सांगितलंय। थायलंडच्या नाखोन रत्वा सीमा प्रांतात बुधवारी सकाळी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असताना एक अवाढव्य क्रेन चालत्या प्रवासी ट्रेनवर कोसळली। 22 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत। केंद्र सरकारने नीट PG 2025 साठी क्वालिफाईंग कट ऑफ रेट खूप कमी केलाय। यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये 9,000 पेक्षा अधिक रिकामी असलेली PG मेडिकल सीट्स भरण्याचा मार्ग मोकळा झालाय। पोस्ट विभाग अर्थात भारतीय डाक विभागात मेगा भरती सुरू झाली असून तब्बल 25,000 पदे भरली जातील। 20 जानेवारी 2026 पासून भरती प्रक्रियेला अर्ज करू शकता। शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2026 आहे। 10 फेब्रुवारी 2026 पासून 12वीच्या लेखी परीक्षेला सुरुवात होईल। विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट दिले जाणार आहे। मात्र महाविद्यालयांना मंडळाने सूचना दिल्या आहेत की हे हॉल तिकिटे विद्यार्थ्यांना प्रिंट काढून द्यावीत। ॲपलने ॲपल क्रिएटर स्टुडिओची घोषणा केली आहे की तो स्टुडिओ ग्रेट एडिटिंग सोल्युशन्स ऑफर करणाऱ्या या बंडल ॲप्लिकेशनचा एक सेट आहे। इराणमध्ये सुरू असलेल्या अशांततेचा भारतावर नकारात्मक परिणाम होतो आहे।
अमेरिकेने लादलेले संभाव्य अतिरिक्त शुल्क देखील आता चिंतेचा विषय बनले आहे. साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 द रूल हा जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा वनडे सामना राजकोटमध्ये सुरू आहे. पण या सामन्यातही रोहित शर्मा काही खास करू शकला नाही. त्यामुळे टीकाकारांच्या तो रडारवर आला आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.